आहे जन आक्रोश असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे आणि भाजपच्या ज्या सगळ्या प्रमुख महिला नेत्या आहेत त्या या सगळ्या हा जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे काय कशासाठी हा मोर्चा काय प्रयोजन आहे काय माहिती नाही आम्हाला, आमच्या नगरसेवकनं पाठवले, आम्हाला काय माहिती नाही। चीटिंग करताय तू। पण ते तुम्ही मोदीजींचं भाषण ऐकलं परवा, ते संबोधन केलेलं ऐकलं का? नाही टीव्हीवर नाही ऐकलं तुम्ही? मजा नहीं आ रहा है। नाही ऐकलं। अजून आपण बोलायचा प्रयत्न करू। ताई कुठनं आलेला आहे तुम्ही? बोलायला तयार नाही आहेत, वेगळ्या भागांमध्ये आलेले। ते म्हणले की कशासाठी मोर्चा आहे हा? तुम्ही आता नगरसेविक आहात, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर आरक्षण लागू झालेलं आहे, तर काँग्रेस म्हणतं तुम्ही आमच्याबद्दल बोलताय, तर मग काँग्रेसने तर हे पंचायत राजमध्ये आरक्षण लागू केलं होतं महिलांना, आम्ही तर महिलांसाठी तर आधीपासूनच आरक्षण लागू केलंय। नाही, हे खोटे आहे, ही त्यांची खोटी आहे बातमी। पण हे तर लागू झालं ना पंचायत राजमध्ये, आता नगरसेवक झाले ना ताई। ते आमच्या मोदी साहेबांनीच केलेलं आहे, साहेबांनीच केलेलं आहे, त्यांनी नाही केलेलं आहे काही। हा, हे मोदी साहेबांनीच 50% आरक्षण पण मोदी साहेबांनीच केलेलं आहे। नगरसेवक पंचायत राजमध्ये झालं ते पण मोदी साहेबांनी केलं। साहेबांचंच आहे ते काम। कधी झालं पण हे लागू? मग झालं 5 वर्षापूर्वी झालंय, 2023 पूर्वी झालंय, ते 2023 ला लागू झालंय। मग ठीक आहे, वेगवेगळी मतं आहेत। त्या म्हणतात की 2023 लाच महिलांचं लागू झालेलं आहे आणि परत ते मोर्चा पण महिला आरक्षणासाठीच काढतात। त्यामुळे क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ।